हळदीचे बेड पाडताना खूप जण चुका करतात मित्रांनो. आता हळदीचे बेड किती अंतराचे घ्यावे, त्याच्यावरची रुंदी किती घ्यावी, त्याची जमिनीपासूनची आपली जी हाईट आहे ती किती घ्यायची, खूप कन्फ्युजन असते. या चुकामुळं काय होते माहिती आहे का, पुढे जाऊन जे आपल्याला हळदीला फुटवे वगैरे येतात, त्याच्यानंतर कंद जेव्हा वाढतो तेव्हा कंद बाहेर येतो. फक्त एक छोट्या छोट्या चुका करतात शेतकरी, त्याच्यामुळे एवढं मोठं नुकसान होते, सड वगैरे लागते, काही सांगता सोय नाही मित्रांनो. त्यामुळं काय करायचं, बेड एकदम उत्तमरित्या पाडायचे. तर मित्रांनो नमस्कार, मी अजय पांचाळ VIP फार्मिंग या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो आता बघा, तुम्हाला बेड कसे पाडायचे आहेत. आता हे जे 2 बेडचं अंतर आहे, या 2 बेडच्या अंतरामध्ये बघा जवळपास 4.5 फुटाचं अंतर आहे मित्रांनो. बेड लोक 4 फुटाचे 3-3.5 फुटाचे सुद्धा घेतात. ते घेऊ नका तुम्ही, कारण जेवढं चांगलं अंतर राहील तेवढंच चांगलं तुम्हाला हवा खेळती राहील मित्रांनो. आता हे 4.5 फुटाचं जे बेड आहे, याच्यामध्ये तुम्ही जे समोर जाऊन जे हळद लावणार आहे मित्रांनो, हे जवळपास तुमची 4.5 फुटाची ते 5 फुटाची जरी हळद वाढली तरी तुम्हाला व्यवस्थित त्याला ड्रिचिंग वगैरे करायला तुम्हाला जाता येईल. समजा तुम्ही जवळचं बेड घेतले तर तुम्हाला ड्रिचिंग करता येणार नाही, समोर जाऊन सड वगैरे लागले तर त्याला उपाययोजना करता येणार नाहीत मित्रांनो. त्यामुळे अंतर घेताना 4.5 फुटाचंच घ्यायचं मित्रांनो. कमीत कमी 4 फूट त्याच्या खाली येऊ नका मित्रांनो. 4.5 फूट ते 5 फुटाचं अंतर घ्या. चांगलं अंतर घेतल्यामुळं एक नंबर तुमची मशागत होईल, समोरची माती चांगली लागली जाईल. आता याच्यानंतर हाईट म्हणजे 2 बेडचा अंतर तर तुम्हाला समजला मित्रांनो, पण अंतर कसा घ्यायचा. आता या बेडमधलं जे मध्यांतर आहे, या मध्यांतरापासून ते या मध्यांतरापर्यंत 4.5 फुटाचं अंतर पाहिजे मित्रांनो. आता हे झालं तुमचं म्हणजे अंतर किती घ्यायचं. आता तुम्ही लक्षात घ्यायचं, तुम्हाला बेडची उंची किती घ्यायची. बघा उंची जास्त घ्यायची नाही, म्हणजे आता याला उंची घेताना तुम्ही जर जवळपास 1 फुटाची जर उंची घेतली तर तुम्हाला एक नाही बऱ्यापैकी म्हणजे वर माती लावायला राहून जाईल. 1 फुटाची घ्या किंवा अर्ध्या फुटाची, काही हरकत नाही, कारण खाली माती चांगली राहते. नंतर जाऊन जेव्हा आपल्याला 60व्या दिवशी आपल्याला माती लावायची, तेव्हा हे आपण खूप उंच बेड घेतलं नसल्यामुळं बरीचशी माती खाली शिल्लक असते, तीच माती आपल्याला वर लावता येते. म्हणून आपल्याला काय करायचं, अतिशय उंच बेड म्हणजे एकदम वर बेड घ्यायचे, टोकाचे बेड घ्यायचे अशी गरज नाही. एक चांगलं घ्या तुम्ही, अंतर जवळपास अर्धा फूट ते 1 फुटाच्या मधातच घ्यायचा बेड, जास्त पण उंच घ्यायचा नाही मित्रांनो. आता हे झालं तुमचं म्हणजे बेडची हाईट किती घ्यायची. आता बेडची हाईट घेतल्याच्या नंतर ही तुम्हाला समान लेवल करण्यासाठी याच्यावर काय करायचं, बेडवरून उलटा वखर फिरवायचं, म्हणजे याला हे जे माथा आहे बेडचा हे सपाट करून घ्यायचा. आता हे बेडचा माथा किती राहायला पाहिजे हे सुद्धा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे. आता बघा, जर समजा माती एकदम भुसभुशीत असेल, आता एकदम चांगल्या प्रकारे रूटर कल्टिवेटरचा मारला असेल तर असे ढिगंसुद्धा राहत नाहीत मित्रांनो, बारीक माती होते. आता हे व्यवस्थितरित्या मशागत झाली नाही किंवा ही जमीन चिकट आहे जराशी, त्याच्यामुळे सुद्धा असं होते. तर ह्याला बघा, जर माथा प्लेन जर केला, आता समजा हे जे माथा आहे, तर हे माथा जे आहे हे जवळपास 2 फुटाचाच घेतला. आता हे 2 फुटाचा जर घेतला आपण, तर याच्यामध्ये तुम्हाला लागवड करताना कशी करायची हे सुद्धा तुम्हाला सांगतो मित्रांनो. आता बघा तुम्ही जवळ या. आता लागवड करताना आपल्याला आता हे सेंटर पॉईंटमधून आपली लॅटरल राहते. हे लॅटरल म्हणजे काय, आपल्या ठिबकची लाईन आहे समजा. तर या ठिबकच्या लाईनपासून, आता हे सेंटर लाईनपासून ही आपली ठिबकची लाईन, इथून जवळपास अर्ध्या फुटामध्ये तुम्हाला तुमची हळद लागवड करायची आहे. आणि इथून उजवीकडे तुम्हाला अर्ध्या फुटामध्ये हळदीची लागवड करायची आहे. म्हणजे ह्या लॅटरलच्या पलीकडे अर्धा फूट, अलीकडे अर्धा फूट, म्हणजे या दोन्हीमधलं अंतर किती होते, 1 फुटाचं होते मित्रांनो. आता हे तुम्हाला कसं ओळख येणार आहे, एकदम सरळ जर बेड मारले तरच तुम्हाला हे सगळं अंदाज लागते. नाहीतर तुम्ही तुमच्या लावणाऱ्या बायांच्या भरोशावर ठेवल्या आणि त्यांच्या मागे जर बघत नसाल तर तुमचं एकदम नुकसानच करणार आहेत मित्रांनो. त्यांच्याजवळ बरोबर लक्ष द्यावं लागेल. आता हे दोन्हीतलं अंतर एकदम व्यवस्थित असल्यामुळं तुम्हाला कधी पण समोर जाऊन सड वगैरे लागली तरी भियायचं काम नाही, कारण या कंदापासून पुढच्या कंदापर्यंत सड जाण्यासाठी वेळच लागते मित्रांनो. आणि आंतरमशागत सुद्धा चांगली होते, त्याच्यामध्ये ड्रिचिंग सुद्धा चांगली करता येते. आणि पाण्याचं एकदम चांगल्या प्रकारे तुमचं ठिबकनं पाणी सुद्धा चांगल्या प्रकारे मुळांपाशी जाते मित्रांनो. आता ही झाले अंतर. आता मला सांगा, इथं मारल्याच्या नंतर आता बेडचा माथा जे आहे आपण 2 फुटाचा घ्यायला, तर आपण जर सेंटरमधल्या 1 फुटावर जर हळद लावली तर पलीकडे अर्धा फूट, म्हणजे डावीकडे अर्धा फूट आणि उजवीकडे अर्धा फूट आपली हे हळद आहे की नाही जमीन म्हणजे सोडणार आहे. हळद लावल्याच्यानंतर पलीकडे अर्धा फूट माती राहील तशीच, आणि अलीकडे अर्धा फूट माती राहील. आता ही अर्धा फूट जी माती आहे हे आपल्याला समोर जाऊन जेव्हा 60व्या दिवशी फुटव्याच्या अवस्थेमध्ये जेव्हा आपल्याला माती लावायची तेव्हा कामाला येणार आहे. आणि त्याचनंतर जेव्हा आपण कंदवाळीच्या अवस्थेत जे 160व्या म्हणजे 120व्या दिवशी जे आपण माती लावतो तेव्हा सुद्धा हेच कामाला येणार आहे मित्रांनो. तर याच्यामुळं काय करायचं, तुम्हाला हे जे अंतर आहे एकदम व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. आता या सर्व गोष्टी झाल्या. त्यानंतर आपल्या 2 हळदीतील म्हणजे
ही जी हळद आहे या हळदीपासून समोरच्या हळदीपर्यंत म्हणजे लाईनीमध्ये अंतर किती राहिलं पाहिजे मित्रांनो, ते 10 ते जवळपास 8 ते 10 इंचापर्यंत तुम्ही हळद लावू शकता. काही असं एवढं काही त्याला मेजर असा प्रॉब्लेम होत नाही. अशा प्रकारे तुम्ही हळद लावायची. आता या सर्व गोष्टी झाल्या. आता मित्रांनो बेड पाडले, बेड पाडताना उताराच्या दिशेने पाडायचं, म्हणजे कुठल्याही प्रकारे दबकल्याच्या रानामध्ये तुम्ही हळद लावूच नका. एकतर जर असं दबकल पडलेलं दिसून नये तुम्हाला, उताराच्या दिशेनं माती म्हणजे हळद जर लावली तुम्ही तर काय होणार आहे, तुमचं समजा पावसाळ्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस जरी पडला तरी एक नाही मस्त पाणी असं पूर्ण निचरून खाल्ल्यास त्या ठिकाणी म्हणजे आपल्या बेडच्या एकदम कोणत्याला जाऊन बसणार आहे. आता बेडच्या कोणत्याला काय काम करायचं मी ते सुद्धा सांगतो तुम्हाला. चला आता बघा, हे पूर्ण आहे की नाही बेडचा उतार आहे, तिकडे दाखवा बघा. आता ते वरचा भाग जे दिसतंय ते चढतीचा आहे आणि हे जे दिसतंय तुम्हाला असं खाली आलेला हे उताराचा भाग आहे. आता आपण असे बेड पाडले, चढतीच्या भागाकडून उताराच्या भागाकडे आपण बेड पाडले. आता हे पूर्ण बेडचं पाणी हे पूर्ण आपलं या नाल्यामध्ये गेलं. आता आपण काय केलं, एक थोडी हुशारी केली मित्रांनो. हे जे खाल्ला जे 2 फुटाचा रुंद आहे, म्हणजे आता हे जे 2 फुटाची जागा आहे, असं पण बेड पाडताना ट्रॅक्टरमुळे ही जागा पूर्ण आपली काय झालेली आहे, दबून गेलेली आहे. या ठिकाणी काय करायचं, आपल्याला जवळपास 2 फुटाचं नाला करायचा आहे मित्रांनो. आता या शेतकऱ्यांनी थोडंसं कंटाळा केलेला आहे, पण थोडंफार दिसतंय तुम्हाला इथून थोडंसं बघा. हे जर दिसतंय तुम्हाला हे नालाच आहे मित्रांनो. पण काय करायचं, इथली जी माती आहे पूर्ण अशी काढून घ्यायची आहे. या बेडच्या मधली जी माती आहे, आता ही सुद्धा माती, या मातीमुळे तर पाणी अडकू शकते. तर मित्रांनो ही सुद्धा माती काढून घ्यायची आहे पूर्ण. एक तर तुम्ही धुऱ्यावर टाका, नाहीतर मग हीच माती बेडवर टाका. हे पूर्ण पाणी तुमचं कुठं आलं पाहिजे, या नाल्यात आले पाहिजे. आणि या नाल्याचं पूर्ण आउटलेट कुठं काढून द्यायचं, आपल्या वावराच्या बाहेर. याच्यामुळं काय होईल, कुठल्याही प्रकारचं तुमच्या शेतामध्ये पाणी साचणार नाही. एक नंबर तुमचं ड्रेनेज सिस्टीम काम करेल मित्रांनो. आणि जर पाणी साचलं नाही तर समोर जाऊन तुम्हाला सड लागणार नाही. तर या सर्व गोष्टी होत्या. आता अजून काही तुम्हाला अडचणी आल्या तर मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतो सगळ्यांना. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, एक डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपची लिंक भेटेल. त्या लिंकला क्लिक करायचं आणि त्याच्यावर तुम्ही जॉईन होऊन जाईल. त्याच्यावर तुम्ही मला काही प्रश्न विचारा जी तुम्हाला पडतात या हळदीविषयक, हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे अतिशय चांगला ग्रुप राहणार आहे मित्रांनो. त्यावर तुम्ही पूर्ण प्रश्न विचारायचे, काही अडचण आली विचारायचं, फक्त फोन करू नका, मॅसेजद्वारे विचारू शकता. आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण असेच भरपूर आपल्याला व्हिडिओ आणायचे आहेत आणि चांगली माहिती द्यायची आहे मित्रांनो. धन्यवाद.